नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत झटपट चिकन रस्सा. तर आपण त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवायचा. चॉकलेटी असा कलर येईपर्यंत त्याला चांगलं परतवायचं. आणि त्याच्यामध्ये थोडं परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर तो लालसर असा चॉकलेटी झाल्यानंतर मग त्याचा कलर बदलेपर्यंत त्याला परतवत राहायचं. चांगलं परतवलं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळं कांदा लवकर होतो, गॅस जास्त वाया जात नाही. हे बघा, असा चॉकलेटी कलर आल्यानंतर बघून घ्यायचा. आणि मग त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची. मिरचीची पेस्ट एकत्र, आलं लसूण मिरची एकत्र करून चांगली मिक्स करायची. तोपर्यंत आपलं चिकन चांगलं धुवून घ्यायचं. चिकन धुतल्यानंतर मग त्याच्यात चिकन ॲड करायचं. चिकनचा कलर परतवून चिकनचा कलरसुद्धा चॉकलेटी असा कांद्यासारखा होतो, चॉकलेटी. आणि त्याच्यामुळं असं वाटत नाही का आपण बॉयलर चिकन खातो आहे. हे चिकन गावठी चिकनसारखंच खायला लागतं. आणि त्या कांद्यामध्ये एक 10 मिनटं 15 मिनटं परतवल्यानंतर त्याला नंतर शिजवायची वेळ लागत नाही. त्याला जास्त शिजवावं लागत नाही. परतवल्यानंतर पूर्ण त्याचा कलर चॉकलेटी होईपर्यंत परतवायचं. आणि मग भाजी वाढायच्या आधी आपल्याला ती पाणी टाकून जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही, कारण ह्या कांद्यामध्येच ते झालेलं असतं. मग आपण चवीनुसार मीठ टाकायची, हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर हलवून घ्यायचं चांगलं. हळद चांगली तेलात होऊ द्यायची, कारण हळद जर कच्ची राहिली तर चव थोडीशी कडसर लागते. मग त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार तुम्हाला जे मसाले टाकता येईल ते टाकायचे. मी आता कांदा लसूण मिरची टाकलेली होती. एक चिकन मसाला टाकलेला होता. आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला आवडेल तसं तिखट बनवायचं. हे बघा, आपली भाजी आता जवळजवळ झालेली आहे. आता आपण तिला थोडा वेळ परतवल्यानंतर मसाला चांगला भाजून घेतलेला आहे. मग आपल्याला ग्रेव्हीच्या हिशोबाने वाटेल तेवढं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि कमी गॅसवर शिजू द्यायचं. कमी गॅसवर शिजू दिल्यानंतर एक 10 मिनटात तुमची भाजी तयार होते. तर पाणी टाकल्यानंतर चांगलं शिजू द्यायचं. थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं. आपल्याला वाटेल तेव्हा भाजी काढून आणि खायची. मी पहिल्यांदा व्हिडिओ टाकतोय, काही चुकलं असेल माफ करा मंडळींनो. असेच व्हिडिओ, नवीन नवीन व्हिडिओ, काही धार्मिक व्हिडिओ, खाण्याची मला आवड आहे, मी खाण्याचे व्हिडिओ टाकत जाईल. धार्मिक व्हिडिओ माझे रोज असतातच. धन्यवाद. सहकार्य करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.